रस्त्यावरती वाहन चालवत असताना कुठलाही अपघात होऊ नये यासाठी दरवर्षी राधाकृष्ण मोटर ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात येतं। आज देखील आपण जर बघत असाल तर रस्ता सुरक्षा अभियान जे आहे बदलापूर शहरामध्ये राबवण्यात येत आहे आणि याच सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून अनेक जे काही वाहन चालक आहेत त्यांना ट्रेनिंग जी आहे इथे प्रॉपर पद्धतीने दिली जाते आहे। जसे की आपण वाहन चालवत असताना अनेक असे अपघात होता तर त्या अपघातापासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे, अपघात होऊ नये यासाठी आपण कुठल्या काळजी जी आहे ती आपण घेऊ शकतो। ही दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आपल्याला राधाकृष्ण मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या माध्यमातून हा रस्ता सुरक्षा अभियान जो आहे तो राबवताना बघायला मिळतो आहे। म्हणजे झेब्रा क्रॉसिंगच्या वरती जर आपलं वाहन असेल तर बघा म्हणजे आपलं लायसन कधी कॅन्सल होऊ शकतं, काय होऊ शकतं, सगळ्या माहिती जे आपल्याला दिले जात आहे, सिग्नल बद्दल परिपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। आम्हाला विद्यार्थ्यांकडून पाहिजे याची नजर पाहिजे, कारण आपण मी काय म्हटलं तर या राधाकृष्ण मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये जे काही अनेक विद्यार्थी आहेत याच ठिकाणी जे काही ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतात की कशा पद्धतीने गाडी चालवायची, त्यांना या ठिकाणी जे आहे मार्गदर्शन केलं जात आहे, माहिती दिली जाते आहे, ट्रेनिंग दिली जाते आहे, सर्व काही लोक उलट करतात। इन्स्पेक्टर जे आहेत ते देखील आपल्याला इथे बघायला मिळतात। कुठे कुठे कॅमेरा त्याचे ऍप उचलून घेतले काही लोकांनी आणि त्याच्यानंतर एक्सिलेटर वाढवलं। खरं हे तुमच्या सुरक्षेसाठी दिलेलं आहे सगळ्या काही, सांगा। हा बरोबर, या जोरदार गाड्या, यांना एक लेफ्टिनेंट जॅकेट द्या, मोरे या चला पटकन या, हो या ना, बत्तीस घ्यायला या। अच्छा तूच सांगितलं, मला वाटलं मागे आहे, द्या लेफ्टिनेंट जॅकेट आहे बघ कुठे, माहित नाही साहेब देतील। बघा याच्यामध्ये हे दोन आहेत, एक हिरवा आहे दाखवला माणूस याच्यामध्ये आणि एक रेड आहे। रेड माणूस असेल तर तुम्ही देखील थांबायचं। बरेच जण रजनीकांत सारखे हात दाखवून जायचा प्रयत्न करतात, त्या वाहन चालकाला रजनीकांतला गाडी थांबते कारण कॅमेरा वगैरे असतो, शूटिंगमध्ये सांगितलेलं असतं। इथे मात्र असं होत नाही। तुमच्यापैकी खूप लोकांनी लर्निंगचे एक्झाम दिले, त्यामध्ये आहे नाही ना, त्याच्यात पण एक गंमत आहे, तर तुम्ही परिधान करा त्याला, त्याच्यात एक गंमत आहे। मी अनेकांना सांगतो की तुम्हाला 9 मार्क मिळाले म्हणजे तुम्ही पास झाला, बरोबर आहे, ती एक्झाम तुम्ही पास झालात, पण टाइमपास म्हणून सगळे प्रश्न सोडवा का तुमच्या आयुष्यामध्ये हे प्रश्न कुठे ना कुठे तुम्हाला भेटणार आहेत रस्त्यावर, त्यामुळे तुम्हाला सगळे माहित पाहिजेत। आता तुम्हाला नो एंट्रीचाच आला नाही, नो एंट्रीचाच माहित नाहीये आणि तुमची गाडी नो एंट्रीमध्ये गेली तर अपघात होऊ शकतो, म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे। म्हणजे तुम्हाला सगळे नियम माहित पाहिजे। ग्रामीण भागांमध्ये गेलं ते आहेत किती 450 तासाभराचा टाइमपासचा खेळ आहे, खेळा ना, प्रवासाला निघताना खेळा, कधी कधी संपूर्ण कुटुंबामध्ये बसून खेळा। हे देखील वापर मी म्हटलं ना, ब्लॅक बाईक, ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शर्ट, ब्लॅक हेल्मेट, तर त्यावेळेस अशा प्रकारे रात्रीच्या प्रवासामध्ये जर रिफ्लेक्टर जॅकेट असेल तर उपयुक्त ठरतं। कुठे तुमची गाडी बंद पडली त्या बाजूला देखील, कारण आपला हॅझार्ड ट्रायंगल आपण पिकनिकला जाताना काढून ठेवून दिलाय घरामध्ये, तो परत गाडी ठेवलेला नाही। आरटीओ अधिकारी गाडी तपास करत त्याचाही फाईन मारू शकतो। तर आता एकूण सिग्नल झाले किती? 5, त्यांनी 3 सांगितले, 2 याने सांगितले, एकूण झाले 5, अजून 2 आहेत, तर एकूण सांगायचे 7। आता 7 कोणते? तुम्हाला 2 अजून दृष्टीस पडतील, ते 2 जे आहेत ते तुम्हाला अनेक ठिकाणी मेट्रोचं काम चाललेलं असेल, ब्रिजचं काम चाललेलं असेल किंवा रस्त्याचं काम चाललेलं असेल तर त्या ठिकाणी लुकलुकणारा ऑरेंज असतो, पाहिला असेल तुम्ही कुठेतरी, किंवा आता पहा, लक्ष द्या। दुसरा एक लुकलुकणारा रेड असतो। लुकलुकणारा ऑरेंज जो आहे तो सांगतो सुरक्षितपणे जा, जो रेड वाला सांगतो थांबा, सुरक्षा आहे का बघा आणि मग तुम्ही इथून क्रॉस करा। चला, रस्त्यावरून कोणत्या बाजूने चाललं पाहिजे? बदलापूर शहरामध्ये राधाकृष्ण रस्त्यावरून कोणत्या बाजूने चाललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सुरक्षा अभियान जे आहे लहानपणापासून कळणार नाही, आयोजक या ठिकाणी परत अभ्यास करतो। अजून हे डावे उजवीकडे कोण आहेत का? आपण बघतोय आता रोड अपघात जे आहे ते दिवसादिवस वाढत चाललेले आहेत आणि या रोड अपघातापासून आपण कसं वाचलं पाहिजे या संदर्भात आज जे आहे अभियान आपल्याला बघायला मिळत आहे। जेणेकरून समोरचं वाहन म्हणजे
एक रेफ्रिजरेटर जॅकेट आणि पुस्तक पण रोड सेफ्टी आहे त्याच्यामध्ये. काय बोलाल अपघाताचं प्रमाण जे आहे रस्त्यावरती वाढत चाललेलं आहे आपण देखील या ठिकाणी आला हे अभियान आपल्याला कसं वाटतं काय जाऊ शकता. आपण अनेक अनुभव पडणारे दिवसेंदिवस इतकी वाढ गेल्या वर्षी रस्ते अपघातामध्ये 1,68,622 इतके लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. एवढे लोक आजपर्यंत भारत चीन असेल, पाकिस्तान एकदा सुद्धा मृत्युमुखी पडत नाही. इतके लोक दरवर्षी रस्त्यावर मृत्युमुखी पडत आहेत. हे सगळं जे काही प्रमाण आहे हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर त्या ऍक्सिडेंटचं आपण जे काही रिझन स्टॅटिस्टिक्स शोधून काढतो त्याच्यामध्ये 80-90% अपघात हे ड्रायव्हरच्या चुकीमुळे होत आहेत. लायसन्स हे लिगल डॉक्युमेंट आहे, ते तुमचा जीव रस्त्यावर अजिबात वाचवणार नाही. तुम्हाला असलेली वाहतूक चिन्हांची परिपूर्ण माहिती असेल, ड्रायव्हिंग स्किल तुम्ही आत्मसात केला असेल तर आणि तरच तुम्ही रस्त्यावर सुरक्षित आहात. अन्यथा तुम्ही लायसन्स तुम्ही रस्त्यावर सुरक्षित नाही. कारण आज ज्या काही पेपरमध्ये अपघाताच्या बातम्या येत आहेत त्या प्रत्येक माणसाकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. जर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे मग तो रस्त्यावर सुरक्षित का नाही, तर त्याला परिपूर्ण नॉलेज नाही. वाहतूक चिन्हांची वाहतूक नियमांची माहिती नाही. आपल्याकडे वाहतूक चिन्ह आहेत, 108 प्रकारची वाहतूक चिन्ह आहेत. आपल्याकडे आज सगळे आपल्याकडे बऱ्यापैकी पब्लिक आता सगळे नवीन युवक आहेत, ते लोक सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह आहेत. म्हणून आजपर्यंत मी कोणाला युट्यूबवर वाहतूक चिन्हांची माहिती घेताना व्हिडिओ बघताना कधीच बघितलेलं नाही. सगळ्या पब्लिकनं वाहतूक चिन्हांची वाहतूक नियमांची माहिती घ्यावी आणि मगच रस्त्यावर ड्रायव्हिंग स्किल आत्मसात केल्यानंतर रस्त्यावर यावं. आज कोणीही म्हणू शकत नाही की मी सकाळी असतो मागे गाडी घालत संध्याकाळी इतकी रस्त्यावरची परिस्थिती भीषण नाही. सगळी भीषण परिस्थिती आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मोबाईलवर बोलतो की आपण नक्की टाळू शकतो. हे जे काय मी तुम्हाला अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा दिला, 18,000 लोक रस्त्यावर मोबाईलवर बोलत मृत्युमुखी पडले. तर हे 18,000 आपण नक्की कमी करू शकलो असतो. कारण जर तुम्हाला मोबाईल इम्पॉर्टंट आहे वाहन चालवताना तर तुम्ही गाडी साईडला घ्या, तुमचा कॉल कम्प्लीट करा आणि नंतर प्रोसीड करा. पण आपल्याकडे ती पद्धत नाही. आपल्याकडे कानाला ड्रायव्हिंग पण करतो, आपण कॉलवर पण बोलत असतो. मानवी मेंदू हा एका वेळी एकच काम करायसाठी डिझाईन केला गेलेला आहे. एका वेळी दोन काम आपण नाही करू शकत. सो या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण पाळल्या मोठा फरक आपण रोड सेफ्टीमध्ये अचिव्हमेंट करू शकतो. ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी करू शकतो. अपघातातल्या मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या कमी करू शकतो. छोटी गोष्ट आहे, आपण एखादा नवीन मोबाईल घेतो. मोबाईल पहिल्यांदा आपण ज्यावेळी नवीन घेतो ज्यावेळी आपण जातो त्यावेळी स्क्रीन गार्ड घालतो त्याला लगेच. पण आपण गाडीवर बसल्यानंतर स्वतःच्या डोक्याला स्क्रीन गार्ड घालत नाही. सगळ्यांनी हेल्मेटचा पुरेपूर वापर करावा. तसंच सीट बेल्टचा वापर. मोबाईल वापरू नका, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट वापरा. अपघाताची संख्या थँक्यू सो मच. आपण म्हणत आहात आपल्यासोबत आरटीओचे वरिष्ठ इन्स्पेक्टर आपले सर आहेत. त्यांनी महत्वाची माहिती जी आपल्याला दिली. सर एक विषय म्हणजे आपल्याला विचारायचा आहे, ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस जे आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं, काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात? कारण ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यानंतर समोरच्याही व्यक्तीचा जो आहे विनाकारण त्याची चुकी नसताना जीव जातो. त्या संदर्भात काय ड्रिंक अँड ड्राईव्हच्या संदर्भात ट्रॅफिक पोलीस असतील, आरटीओ असेल आणि संयुक्त निर्माण बऱ्याच मोहिमा आखत. पण मोहिमा आखून पनिशमेंट करून किंवा फाईन करून याचा उपयोग होणार नाही. प्रत्येकानं आपण हे ठरवणं गरजेचं आहे की मी ज्यावेळी ड्रिंक करतो त्यावेळी मी ड्राईव्ह करणार नाही. कारण जोपर्यंत आणि प्रत्येक आता समजा 20 गाड्या रस्त्यावर तर ते 20 गाड्यांमध्ये जाऊन एखादा ट्रॅफिक पोलीस किंवा एखादा इन्स्पेक्टर जाऊन चेक करू शकत नाही की प्रत्येक माणूस ड्रिंक केलाय किंवा नाही केलाय. आम्ही पनिशमेंट म्हणून आपण प्रातिनिधिक तत्वावर 10 लोकांच्यावर कारवाई केल्यानंतर असं अपेक्षित असते की बाकीचे 100 लोकांनी सुधारायचे. पण हा मेसेज द्यायसाठी ती कारवाई असते ना की प्रत्येक पिन पॉइंटेड अगदी प्रत्येक व्हेकल मध्ये एक पोलीस लावून आपण हे करू शकतो. अपेक्षित नाही. आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक असणार आहेत आदित्य पाटील, त्यांच्याशी संवाद साधला. अतिशय महत्वपूर्ण असं अभियान जो आहे आता सध्या पार पडतो आहे राधाकृष्ण मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्यामध्ये. आपण देखील इथे आलेला आहात, काय बोलाल या संदर्भात, कसं वाटलं? ज्याप्रमाणे एखाद्या परिसराचं आपलं डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण तिथे स्वच्छता, आरोग्य, रस्ते, लाईट
आणि याच्यासाठी नेहमी लोकांचं सहकार्य मागत असतो. त्याचप्रमाणे आता इंद्रजित आमटे सरांनी सांगितलं की लोकांनी थोड्याशा गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि मी आपल्या माध्यमातून आमच्या सरांना सुद्धा विनंती करेन, ज्याप्रमाणे आम्ही एखाद्या ठिकाणी मोहिमा त्या ठिकाणी तुमचं सुद्धा असं आरटीओ ऑफिस तर्फे असं मार्गदर्शन ठेवलं पाहिजे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जसं 1-2 मिनिटाचं मार्गदर्शन अनेक आपले जीव वाचू शकतात. त्याप्रमाणे सरांनी सांगितलं हेल्मेट घातला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे अनेक नागरिक असतात, तर त्यांच्या डोक्यामध्येचा आपण हा विषय आपण इनिशिएट केला आणि याचं थोडंसं मार्गदर्शनाचे कुठेतरी प्रयोग आयोजित केले तर नक्कीच ज्याप्रमाणे आपण स्वच्छतेचं आवाहन करतो त्याचप्रमाणे हे आवाहन पण आपण थोडंसं करून दिलं तर नक्कीच ज्याप्रमाणे सर बोलले की मृत्यूचं प्रमाण युद्धापेक्षा जास्त त्याच्याप्रमाणे अपघातात वाढले, तर ते कुठेतरी त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. सरांनी त्याच्याकडे आपण पिन पॉईंट केलेलं आहे आणि राधाकृष्ण मोटर ट्रेनिंग स्कूलचे मी आपल्या माध्यमातून धन्यवाद देईन की त्यांनी अतिशय चांगलं पत्र मांडलं. आयोजक आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार महेश आंबे सर, आज काय बोलाल? सुंदर अभियान दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी आयोजित करत आहात. फक्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत नाही तर त्याचप्रमाणे सुरक्षा देखील कशी राखली पाहिजे ते सांगतात. आज काय बोलाल? असं फक्त एवढंच म्हणणं असेल की आज एवढं वर्ष झाले बदलापूरमध्ये खूप ऍक्सिडेंट होतात, खूप अपघात होतात. म्हणजे लोक असे अक्षरशः लोकांना मी बघतो म्हणजे त्यांना जायची एवढी घाई असते. आज तुम्ही 1 मिनिट थांबाल तुमचा जीव पुढे 10 वर्षासाठी वाचेल, 15 वर्षासाठी वाचेल, पण तुम्ही 1 सेकंडसाठी जे बोलतात सिग्नलमध्ये मी बघतो 30 सेकंड सिग्नलला राहिलेले असतात. 5 सेकंड जरी सिग्नलला राहिले असतात तरी लोक सिग्नल जम्प करून जातात. ते 5 सेकंडमुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. एखादा जम्परवाला किंवा एखादा रिक्षावाला किंवा एखादा कोणताही वाहन चालक जो त्याचा ब्रेक फेल होईल, काय होईल, XYZ काही गोष्ट होऊ शकते. त्यासाठी मी एकच बोलेन, संयम ठेवा, सिग्नल, ट्रॅफिक रूल्स सगळी गोष्ट पहा. मी माझा कार्यक्रमचा हे पण ठेवलेला आहे कार्य आपण सध्या जर बघत असाल तर याच ठिकाणी जे रस्ता सुरक्षा अभियान जो आहे राधाकृष्ण ट्रेनिंग वॉटर स्कूल यांच्या माध्यमातून जो आहे तो दिला जातो आणि याच्या 2 ते 3 ब्रांचेस आता सुरक्षा अभियान जो आहे तो बघत आहात. तुम्ही सुद्धा या अभियानामध्ये नक्कीच सहभागी होऊ शकता. वाहन चालक असाल तर बेसिक असतील तर तुम्हाला ही चीज थोडी सहभागी होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत. आणि त्यानंतर तिचं शॉपिंग संपलेलं आहे. मैत्रीण तिला विचारले की काय ग चाललीस कशी, म्हणजे हो मी चालले. मुलाला कळतं की एक्सिलेटर फक्त वाढवायचं आहे, त्याला ती आयडिया येते की एक्सिलेटर वाढवतो आणि हा अपघात बघा किती विचार झालेला. ही 2 मिनिटं छोटीशी चूक. चला ब्रेक घेऊया, पाणी पण द्या सगळ्यांना, नाश्ता पण द्या. आपण जर बघत असाल तर आज संपूर्ण अभियान जो आहे रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल आपल्याला जी माहिती दिलेली आहे ते आपले दिलीप मोरे सर आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशी संवाद आपण साधणार आहोत. खूप अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही दिली आणि अशा शब्दांमध्ये तुम्ही समजावून सांगितलं की जे समजतील समोरच्याला. आज काय रस्ता सुरक्षा अभियान हे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतभर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बदलापूरमध्ये या ठिकाणी आज महेशने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि यातून आमचा उद्देश एकच आहे की एखाद्या घरातील एखादा अपघात थांबवण्याचा प्रयत्न आहे. एवढ्या सगळ्यांमधून काही लोकांनी जरी हा संदेश घेतला आणि इतरांपर्यंत पोहोचवला तर अनेक अपघात होऊ शकतात आणि अपघाती व्यक्तीला मदत करा हे देखील आव्हान तुमच्या माध्यमातून आम्ही करतो. आता अपघाती व्यक्तीला मदत केली तर तुम्हाला कोणत्याही पोलीस कारवाईला सामोरे जायचं नाही, पण त्याला 25,000 रुपयाचं बक्षीस आहे. तर बक्षिसाकडे न बघता एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा आपण प्राण वाचवतो या उद्देशाने आपण अपघाती व्यक्तीला मदत करा. दुसरं केंद्र शासनाने राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की त्यांचा 7 दिवसाचा इलाज 1.5 लाखापर्यंत देखील मोफत केलेला आहे. तर त्यासाठी देखील आपण कायदेशीर पाठपुरावा आपल्या माध्यमातून आपली जनतेला सांगतो. आजकाल गुगलवरती सगळ्या माहिती उपलब्ध आहे, त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी फाईट करा आणि एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचवतो. एखादे अपघात झाले एखाद्या दुसऱ्याने जर मदत केली तर आता त्यांच्यावरच म्हणजे त्यांना पोलिसांकडे चक्रा मारायची गरज नाही. कोणत्याही प्रकारच्या चक्रा माराव्या लागत नाही. अशा प्रकारे जर कोणी पोलीस तुम्हाला त्रास देत असेल तुम्ही आम्हाला सांगा, आमची संस्था त्यांच्यावर केस आहे. कोर्टाचे तशा प्रकारचे सक्त आदेश आहेत. त्याने आपली इन्फॉर्मेशन शेअर करावी, कारण ती इन्फॉर्मेशन शेअर केल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधला जाऊ शकतो. आता ऑनलाईन देखील तुम्ही कोर्टामध्ये तुमचं स्टेटमेंट देऊ शकता, पण पोलिसांना मदत म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव नोंदवलं आणि बक्षिसाच्या उद्देशाने किंवा त्यातून इतर लोक प्रेरित होतील तर ते देखील अतिशय उपयुक्त आहे. तर आपण बघत आहात की अतिशय छान आणि उपयुक्त असा कार्यक्रम जो आहे सध्या रस्ता सुरक्षा अभियान जे आहे राधाकृष्ण मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या अंतर्गत घेतलं गेलं.
तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा आणि गाडी चालवत असताना स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या आणि व्यवस्थितपणे गाडी चालवा. बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.